नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 8 मार्च 2025। आज आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन। माझ्याकडून सर्व माझ्या मैत्रिणींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, नुकतेच वयाच्या 84व्या वर्षी निधन झालेले पद्माकर शिवलकर कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, क्रिकेट। काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। पद्माकर शिवलकर हे प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते व ते गोलंदाज होते। पद्माकर शिवलकर हे 20 वर्षांहून अधिक काळ मुंबईसाठी खेळले। 2016 मध्ये त्यांना सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार मिळाला। हा पुरस्कार BCCI कडून माजी खेळाडूला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे। पुढील प्रश्न बघूया। प्रश्न दुसरा आहे, लोसर महोत्सव 2025 कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आयोजित करण्यात आला होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लडाख। लडाखमध्ये लोसर महोत्सव 2025 आयोजित करण्यात आला होता। काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। लोसर हा तिबेटी नवीन वर्षाचा सण आहे, जो बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे, जो तिबेटी चंद्राच्या कॅलेंडरनुसार साजरा केला जातो। हा सण प्रामुख्याने तिबेट, भूतान, नेपाळ, भारत आणि जगभरातील तिबेटियन बौद्ध समुदायांमध्ये साजरा केला जातो। इथे लडाखचा उल्लेख आला आहे, त्यामुळे आपण लडाखबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात। लडाखची राजधानी आहे लेह व कारगिल। लडाखची स्थापना झाली आहे 31 ऑक्टोबर 2019 रोजी एक केंद्रशासित प्रदेश म्हणून। हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे। लडाखची भाषा लडाखी, तिबेटी, शीना, बल्ती, पुरिकी, उर्दू लडाख आहे। येथे राष्ट्रीय उद्यान आहे हेमिस राष्ट्रीय उद्यान, जे की जगभरातील हिमबिबट्यांसाठी प्रसिद्ध आहे। लडाखची सीमा पूर्वेस तिबेट, दक्षिणेस लाहोल व स्पिती विभाग, पश्चिमेस जम्मू आणि काश्मीर व पाकिस्तानातील गिलगिट बाल्टिस्तान हे प्रदेश, उत्तरेस काराकोरम खिंडी आणि पश्चिमेस चीनच्या शिच्यांगच्या नैऋत्येला याची सीमा आहे। लडाख हा काराकोरममधील सियाचीन हिमनदीपासून दक्षिणेस मुख्य ग्रेट हिमालयापर्यंत पसरलेला आहे। आता आपण पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, मार्च 2025 मध्ये 301 दिवसीय सामने खेळणारा 7वा भारतीय क्रिकेटपटू कोण बनला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विराट कोहली। विराट कोहली हा 301 दिवसीय सामने खेळणारा 7वा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे। काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात आपला 300वा सामना खेळला व तो एक दिवसीय सामने खेळणारा 7वा क्रिकेटपटू बनला। याशिवाय एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14,000 धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे। 301 दिवसीय सामने खेळणारे टॉप 3 खेळाडू बघूयात। यामध्ये सर्वात 1 नंबरला आहे सचिन तेंडुलकर, ज्यांनी 463 सामने खेळले आहेत। त्यानंतर महेंद्रसिंग धोनी यांनी 347 सामने खेळले आहेत व त्यानंतर राहुल द्रविड यांनी 340 सामने खेळले आहेत। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतीय वायुसेनेच्या जॅग्वार फायटर जेट स्क्वाड्रनची पहिली महिला पायलट कोण बनली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तनुष्का सिंग। तनुष्का सिंग ही भारतीय वायुसेनेच्या जॅग्वार फायटर जेट स्क्वाड्रनची पहिली महिला पायलट बनली आहे। काही एक्स्ट्रा पॉइंट बघूयात। कायमस्वरूपी नियुक्त होणारी तनुष्का सिंग ही पहिली महिला वैमानिक ठरली आहे। तनुष्का सिंगने नॅशनल डिफेन्स अकादमी NDAच्या पहिल्या महिला बॅचमधून प्रशिक्षण घेतले आहे। जॅग्वार फायटर जेट हे भारतीय वायुसेनेचे मुख्य स्ट्राईक फायटर आहे, जे कमी उंचीवर लांब अंतरावर मारा करण्यात सक्षम आहे। इथे पहिली महिलाचा उल्लेख आला आहे, त्यामुळे आपण भारतातील पहिली प्रसिद्ध महिला कोण बनल्या आहेत ते बघूयात। भारतातील पहिली महिला पिच क्युरेटर बनल्या आहेत जॅसिंथा कल्याण। घोडेस्वारीत अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला बनल्या आहेत दिव्या कृती सिंग। 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला ठरल्या आहेत बाला देवी। भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत प्रीती रजक। पॅरिस ऑलिम्पिक ज्युरीमध्ये सामील होणारी पहिली भारतीय महिला बनल्या आहेत बिल्किस मीर।
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFच्या पहिल्या महिला मुख्य अर्थशास्त्रज्ञ बनल्या आहेत गीता गोपीनाथ. भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर बनल्या आहेत हिना जयस्वाल. भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत भावना कंठ. भारतीय नौदलाची पहिली महिला वैमानिक बनल्या आहेत शिवांगी. आता आपण पुढील प्रश्न बघूया. प्रश्न 5वा आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A 8 मार्च. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. महिलांचे हक्क, समानता आणि सशक्तीकरण आणि कोणत्याही क्षेत्रात महिलांविरुद्ध होणारा भेदभाव रोखण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या वर्षीची थीम आहे ॲक्सेलरेट ॲक्शन, म्हणजेच कृतीला गती द्या अशी या वर्षीची थीम आहे. आता आपण पुढील प्रश्न बघूया. प्रश्न 6वा आहे, 2025 मध्ये भारत बांगलादेश संयुक्त नदी आयोगाची बैठक कोठे झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B कोलकाता. कोलकाता येथे भारत बांगलादेश संयुक्त नदी आयोगाची बैठक झाली. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7वा आहे, फ्रॉम बॉरोअर्स टू बिल्डर्स, वुमन्स रोल इन इंडियाज फायनान्शियल ग्रोथ स्टोरी हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A नीती आयोग. नीती आयोगाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. भारताच्या आर्थिक विकासात महिलांच्या सहभागाला आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हा या अहवालाचा उद्देश आहे. यामध्ये महिलांचा आर्थिक समावेश, महिला उद्योजकता आणि आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता आणि आर्थिक स्वातंत्र्य यावर भर देण्यात आला आहे. आता इथे नीती आयोगाबद्दल सांगण्यात आले आहे, त्यामुळे आपण नीती आयोगाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात. नीती आयोग. नीती आयोगमध्ये नीती याचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, ज्याची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाच्या ऐवजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. नीती आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात, जे की सध्या नरेंद्र मोदी आहेत. नीती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष सुमन बेरी आहेत व नीती आयोगाचे सध्याचे CEO आहेत BVR सुब्रमण्यम. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे, स्थापत्यशास्त्राचे नोबेल म्हणून ओळखले जाणारे प्रित्झकर पारितोषिक 2025 कोणाला प्रदान करण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C लिऊ झियाकुन यांना स्थापत्यशास्त्राचे नोबेल म्हणून ओळखले जाणारे प्रित्झकर पारितोषिक 2025 प्रदान करण्यात आले. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 9वा आहे, अचंता शरद कमल यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली, हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A टेबल टेनिस. अचंता शरद कमल हे टेबल टेनिस या क्षेत्राशी संबंधित आहे व त्यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूया. ITTF म्हणजेच इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन या यादीत जागतिक क्रमवारीत 42व्या क्रमांकावर असलेला खेळाडू अचंता शरद कमल हा सर्वोच्च स्थानी असलेला भारतीय आहे. अचंता शरद कमल यांना अर्जुन पुरस्कार 2004 मध्ये मिळाला. त्यानंतर पद्मश्री पुरस्कार 2019 मध्ये मिळाला व मेजर ध्यानचंद खेलरत्न हा पुरस्कार 2022 मध्ये मिळाला आहे. पुढील प्रश्न बघूया. शेवटचा प्रश्न क्रमांक 10 आहे. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी 2024-25 अभ्यागत परिषदेचे उद्घाटन केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A राष्ट्रपती भवन नवी दिल्ली. राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे द्रौपदी मुर्मू यांनी 2024-25 अभ्यागत परिषदेचे उद्घाटन केले. अभ्यागत परिषद, ज्यालाच व्हिजिटर्स कॉन्फरन्स असे देखील म्हटले जाते, भारताचे राष्ट्रपती 184 केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांचे अभ्यागत आहेत. अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. तुम्हाला प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला देखील विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.